महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। सम्यक दृष्टी घालवते मानवाचे अज्ञान, दीपक कदम यांचे प्रतिपादन। मानवाला पंचेंद्रियामुळे ज्ञान प्राप्त होते, परंतु सम्यक दृष्टी सद्विवेकाला जन्म देते। अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे। ती मिथ्या दृष्टीची विरोधिनी आहे। खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी मानवाचे अज्ञान घालवते, असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले। ते खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते। यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघ नायक भदंत पय्याबुद्धी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, आंबेडकरवादी मिशन केंद्र प्रमुख दीपक कदम, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे, अशोक धुतराज, संजय गच्चे, प्राध्यापक मधुकर जोंधळे, नायब तहसीलदार झगडे, संदेश वाठोरे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्राध्यापक विनायक लोणे, प्राचार्य श्याम रोकडे, रामानंद सावंत, इंजिनियर भरतकुमार कानिंदे, प्रज्ञाधर ढवळे, अप्पाराव नरवाडे यांची उपस्थिती होती। तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प आणि दीप पूजन करून अभिवादन करण्यात आले। याचनेवरून भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिचरण पंचशील दिले, तसेच त्रिरत्न वंदना घेण्यात आली। सकाळपासूनच परित्राण पाठ, गाथा पठण, बोधीपूजा, भोजन दान पारमिता, बुद्ध भीम गीतांची वंदना आदी कार्यक्रमाचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते। यावेळी 15 दिवस चाललेल्या 40 श्रामणेरी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला। कनिष्क जोंधळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आणि प्रशिक्षण शिबिरार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक साहेबराव इंगोले यांनी केले, तर आभार भरतकुमार कानिंदे यांनी मानले। यावेळी विविध ठिकाणाहून बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका यांची उपस्थिती होती। श्रामणेरी शिबिर या ठिकाणावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 13 महिला आणि मुलींनी श्रामणेरी दीक्षा घेऊन ते जवळपास 6 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत म्हणजे 14 दिवस या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये राहून त्यांनी धम्म विनयाचं पालन केलेलं आहे। धम्माचे नियम विनय हे त्यांनी जाणून घेतलेले आहेत। भिक्षुणीचं जीवन काय असतं ते त्यांनी या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये अनुभवलेलं आहे। आणि हे जे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे सतत 24 तास चालणारे हे प्रशिक्षण केंद्र आहे। आमची मनापासून एक इच्छा म्हणजे सुरुवातीपासून राहिलेली आहे की केवळ पुरुषांनाच केवळ या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचा लाभ होऊ नये, तर महिलांना सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे। म्हणजे पुरुषांसहित महिलांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा, ही एक सुरुवातीपासूनची अतिशय तळमळ आणि कळकळ राहिलेली आहे। आणि आज 19 तारखेला या श्रामणेरी शिबिराचा समारोप होत आहे। आजचा हा विशेष दिवस आहे की संघमित्रा आणि महामहेंद्र हे सम्राट अशोक राजाचे म्हणजे मुलं होते, मुलगी होती, तर त्यांनी स्वतःचा म्हणजे देश सोडून भिक्खुनी झाल्यानंतर ते श्रीलंकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणावर त्यांनी मोठ्या प्रमाणात धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। याच भारताच्या पवित्र देशामधून ज्या पिंपळ वृक्षाखाली म्हणजे बोधी वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले, त्या पवित्र बोधी वृक्षाची शाखा संघमित्रांनी याच महिन्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेलाच श्रीलंका या देशामध्ये नेली आणि देवनापिये तिस्स महाराजांनी फार मोठा भव्य सोहळा त्या ठिकाणावर घेऊन लाखोच्या उपस्थितीमध्ये अनुराधपूर या ठिकाणावर त्या बोधी वृक्षाचं रोपण केलेलं आहे। त्याच पवित्र बोधी वृक्षाची एक शाखा, त्याचं बीज म्हणजे त्याचं एक रोपटं आपल्या या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये आणण्यात आलं आणि त्याची आज म्हणजे पूजा करण्यात आली। बोधी पूजा हा योगायोग आहे। ज्येष्ठ पौर्णिमेचा हा महिना आहे। या महिन्यामध्ये ते एक सुयोग म्हणजे बोधी वृक्षाची पूजा करण्याचाही योग आलेला आहे। या ठिकाणावर आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर यांची भेट झाली। त्यांनी या ठिकाणावर मार्गदर्शन केलं। जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे साहेब त्यांचंही मनोगत मार्गदर्शन या ठिकाणावर उपासक उपासिकांना लाभलं। काही 14 दिवसाच्या झालेल्या श्रामणेरी होत्या, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। उपप्राचार्य साहेबराव इंगोले सर असतील,
मुख्याध्यापक गंगाधर ढवळे सर असतील, पत्रकार यांनी नेहमी सातत्यानं इथं या गोष्टीला घडवून आणण्यासाठी सातत्यानं कामं केलेली आहेत. बरीचशी मान्यवर मंडळी आहे, केशवजी थोरात इथं असतील, ज्येष्ठ नेते, बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणावर आज उपस्थित होते. सर्वांनी म्हणजे या ठिकाणावर आपल्या आपल्या परीने आपला आपला वाटा उचललेला आहे. त्यामुळे हे श्रामणेरी शिबिर चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पूर्णत्वास गेलेला आहे. या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याही दानदात्यांनी या ठिकाणावर नाश्त्यापासून, भोजनापासून, रात्रीच्या अल्पोहार फळापासून जे काही दान दिलेलं आहे त्या सर्वांचं मंगल व्हावं अशी एक मंगल कामना व्यक्त करतो. आणि सर्वच म्हणजे उपस्थित आज जे मान्यवर मंडळी होती, उपासक उपासिका होती, या सर्वांचं योगदान महत्त्वाचं राहिलेलं आहे. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.